श्री स्वामी समर्थ. तर आज श्रावण महिन्यातील पहिला रविवार होता आणि आमचं अचानकच असं ठरलं की देवाला जायचं. तर आज आम्ही सकाळी आवरलं आणि एक 10:30 पावणे 11च्या सुमारास आम्ही घरातून निघालो. वीरानी तर आता आम्ही पहिल्यांदा आलो आहोत वीर येथे. इथे श्रीनाथांचं मंदिर आहे, ज्याला म्हस्कोबा मंदिर असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे श्रीनाथांचं मंदिर आहे. मंदिरामध्ये सर्व लोक प्रसाद घेत होते. ओजस्वी आणि अहोंनी सुद्धा इथे प्रसाद घेतला. माझा उपवास होता त्यामुळे मी काही घेतला नाही. ते दर्शनासाठी खूप मोठी रांग होती. तर ओजस्वीचे पप्पा बोलत होते की तू आणि ओजस्वी सावलीला थांब, नंबर आला की मग या तुम्ही दोघी. तरी पण आम्ही रांगेतच थांबलो. वीरचे दर्शन झाले की आम्ही लगेच निघालो नारायणपूरकडे. नारायणपूरच्या मंदिरात म्हणजे श्री दत्त मंदिरामध्ये सुद्धा खूप मोठी रांग होती आणि त्याच्या आदल्या दिवशीच 15 ऑगस्ट झाल्यामुळे डेकोरेशन पण तुम्ही बघू शकताय. 3 रंगामध्ये केलं होतं. श्री दत्तांची मूर्ती तुम्ही पाहू शकता. खूप प्रसन्न वाटत होतं इथे आणि इथे सुद्धा भली मोठी रांग होती. त्या रांगेत उभे राहून आम्ही श्री दत्तांचं दर्शन घेतलं. आता नारायणपूरहून आम्ही निघालो बालाजी मंदिराकडे आणि तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर वातावरण होतं त्या दिवशी. छान डोंगर होते आणि डोंगरावरती मस्त धुकं पडलेलं होतं, त्यामुळे एवढं सुंदर वाटत होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूने हिरवीगार झाडी होती, त्यामुळे खूप छान वाटत होतं. कुठे आलोय आपण आता? आपण आहे गोविंदा गोविंदा व्यंकटेश्वरा बालाजी मंदिर आहे. इथे पण खूप गर्दी आहे. आलेलो आहे बालाजी मंदिरात. इथे बालाजी मंदिरामध्ये खूप छान असं एक नियम आहे की मोबाईल अजिबात अलाउड नाही आहे मंदिरामध्ये. त्यामुळे सर्वांचे मोबाईल ते आधीच सबमिट करून घेतात. त्यामुळे इथे फोटो व्हिडिओ काढण्याचा काहीच प्रश्न येत नव्हता. बाहेर आल्यानंतर मग हे आम्ही बाहेरून मंदिराचा व्हिडिओ शूट केलेला आहे. बालाजी मंदिरामध्ये सुद्धा रांग होती, पण रांगेत उभं राहायचा अजिबात कंटाळा येत नव्हता, कारण देवाचं दर्शन घ्यायचं होतं. दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो आणि वाटेत एवढं सुंदर वातावरण असल्यामुळे आम्हाला फोटो काढण्याचा मोह आवरला नाही, म्हणून आम्ही तिथे थोडेसे फोटो क्लिक केले आणि मग आम्ही निघालो. खरं तर सकाळी आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आमच्या लिस्टमध्ये फक्त वीर, मिनी बालाजी आणि नारायणपूर एवढंच होतं. पण रिटर्न घरी येताना अचानकच ओजस्वीच्या पप्पाने गाडी कानिफनाथ मंदिराकडे वळवली. खरं तर देवाचीच इच्छा होती की आम्ही तिकडे त्या मंदिरात यावं. तर कुठे आलोय माहितीये का ओजू? कानिफनाथ. नवनाथ आहेत, त्यातलेच एक नाथ म्हणजे कानिफनाथ आहेत आणि त्यांचंच हे मंदिर आहे. तर हे आहे बघा कानिफनाथांचं मंदिर आणि हे आहे कानिफनाथाच्या मंदिराचं वरचं छत, जिथे इतकं सुंदर वर्क केलेलं आहे तुम्ही पाहू शकताय. जसं काचकाम केलेलं असतं त्या पद्धतीचं हे वर्क आहे. बाकीच्या सर्व मंदिरामध्ये जेवढं आमचं छान दर्शन झालं तेवढंच छान दर्शन आमचं कानिफनाथांच्या मंदिरामध्ये सुद्धा झालं आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे आम्हाला तिथली आरतीसुद्धा सापडली. आणि आम्ही अजून ट्रॅव्हलच करत आहोत. बघा झोपलीये. झोप आली.
खूप छान दर्शन झालं. आज आम्ही सकाळी निघालो होतो. किती वाजता निघालेलो? नाही, 11:45 निघालो. 11ला नाही, 11:45 घरीच वाजले. तर आम्ही आधी कुठं गेलो? वीरला गेलो. वीरचं दर्शन केल्यानंतर नारायणपूर, बालाजी आणि येताना कानिफनाथला. आमचं कानिफनाथला जायचं फिक्स नव्हतं, पण रस्त्यामध्ये अचानकच ठरलं आणि बुलावा आहे कानिफनाथ का. आणि आम्हाला तिथली आरती पण सापडली आणि तिथे महाप्रसाद घेऊन मग आम्ही निघालो घराकडं. थोड्या वेळात पोहोचेल आम्ही घरी. पण खूप छान दर्शन झाले आज सगळ्या मंदिरात. खूप छान वाटलं. थँक्स टू हजबंड. आजचा रविवार छान खास झाला. मस्त. श्रावण महिन्यातला पहिला रविवार. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगसोबत.